नुसतं भाजपलाच नाही तर भाजपच्या सोबत असणाऱ्या युतीच्या पक्षासाठी सुद्धा आपण कार्य केलेलं आहे. आमच्या मोघम सर्वेमध्ये या ठिकाणी 75 ते 80 मतदारसंघामध्ये 75 ते 80 मतदारसंघामध्ये निर्णायक कोळी आदिवासी कोळी समाजाची संख्या आहे मतदारांची. आम्ही हे त्यांना वारंवार पटवून दिलेलं आहे, त्यांना ते पटलेले आहे. परंतु जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळून देण्याचं जे आदिवासी विभागाचं जे कारस्थान आहे त्या कारस्थानाला फडणवीस साहेबांनी 5-25 आमदारासाठी असं पडायला नको आहे. ज्यांनी देता की जातामध्ये या ठिकाणी असं बोलले की मी 100 दिवसामध्ये आपली सत्ता आली की हा प्रश्न सोडून टाकू, त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. परंतु शेवटी आपलाही थोडा या ठिकाणी नाकर्तेपणा आहेच, आपलाही पाठपुरावा नाही. आपल्यालाही लोकाला, आपल्याही नेत्यांना, आपल्याही समाजातल्या लोकांना, समाज हितचिंतकांना एवढं काही या ठिकाणी गांभीर्य नाही या विषयाचं. आणि लोकांचा बी स्वतःच्या संघटनेवर, स्वतःच्या संघटनेतील नेत्यावर, कार्यकर्त्यावर किंवा या ठिकाणी राजकीय दृष्टिकोन असणारे, सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या आपल्या समाजातल्या माणसापेक्षा दुसऱ्यावर फार मोठा या ठिकाणी भरोसा आहे. मग ते ह्याच्या दारात, त्याच्या दारात, तिकडं जा, इकडं जा, अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्तन करतात. आणि त्या वर्तनामुळे या ठिकाणी हा विलंब होत जातो. आणि हा विलंब बऱ्याच वेळेस झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आडीपाय घालायचं सुद्धा. कारण आता रमेश पाटील याला जर यश मिळालं तर मग आमचं कसं, असे काही लोकांचे या ठिकाणी बरेचसे काही लोकांचे कार्य, काही लोकांची प्रतिष्ठा, काही लोकांचं सगळं जे काही भागतं आहे त्यांच्या प्रतिष्ठेचं, ते सगळं या ठिकाणी या प्रश्नामध्येच आहे. आणि मग ते वर्गणीखोर, हप्ते चोर, हे असे जे समाजात छोट्या छोटे संघटन करणारे लोक आहेत त्यांच्या आडीपायामुळं, त्यांच्या ह्याच्यामुळं होणारे कामंसुद्धा या ठिकाणी ॲक्च्युअली सह्याद्रीवर ज्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब यांवर बैठक झाली तर दुसऱ्या बैठकीमध्ये हा प्रश्न कायम निकाली निघणार होता. परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला. गोंधळ घालण्यासाठी या ठिकाणी संघटनेच्या लोकांनीच ईमेल करून, हे करून या ठिकाणी त्रास दिला. आणि येऊन सुरळीत मार्गाने जो सोडायचा प्रश्न होता, सुटत होता, तो या ठिकाणी गोंधळ करून, कारण तुम्हाला उकसवलं आणि तुम्ही उकसलात, म्हणजे छव केलं की जसं कुत्रं भाव करतं